अकोला शहर में गुरुवार शाम तेज हवाओं और बिजली कड़कने के साथ बादल फटने जैसी बारिश ने शहर को जलमग्न कर दिया। लगभग 2.5 घंटे तक लगातार हुई बारिश से शहर के निचले इलाकों में पानी भर गया। गुढ़ी इलाके में कई लोगों के घरों में पानी घुसने से लोगों को काफी दिक्कत हुई। तेज हवाओं और भारी बारिश के कारण सिंधी कैंप चौक पर एक बिजली का खंभा गिर गया। इससे इस सड़क पर कुछ देर के लिए यातायात बाधित रही। उमरी, गुढ़ी और आसपास के इलाकों में पेड़ उखड़ गए, जबकि नालों का पानी सड़क पर बह रहा था, जिससे यातायात प्रभावित हुआ। इसके अलावा 2 से 2.5 घंटे तक बिजली आपूर्ति भी बाधित रही। भारी बारिश के कारण शहर में 52.9 मिलीमीटर बारिश दर्ज की गई। गुरुवार सुबह से ही हल्की बारिश हो रही थी। शाम करीब 5:30 बजे हल्की फुहारें तेज बारिश में बदल गई। गरज और तेज हवाओं के साथ शुरू हुई बारिश ने 1 घंटे में 52.9 मिलीमीटर बारिश दर्ज हुई। लगभग 2.5 घंटे तक बारिश होती रही। अचानक हुई इस बारिश से नागरिकों में अफरा तफरी मच गई। वहीं इस बारिश से शहर के निचले इलाकों में पानी भर गया। गुढ़ी इलाके में कई घरों में पानी घुस गया, जिससे जनजीवन काफी प्रभावित हुआ। इथं पाणी भरपूर आलं, मुसळधार पाणी, आणि गुर्दी एरिया आहे हा, गुर्दी प्रभाग 4 मध्ये येते। इतकं पाणी भरपूर झालं की इथं राहायला सोय नाही, झोपायला जागा नाही आहे। आणि काय झालं, महानगरपालिकेने जो रस्ता केला त्या कारभारात त्याने नाल्या बांधकाम नाही केलं। नाल्या बांधकाम नाही केलं तर पुरा गावाचं पुरं पाणी, दोन्ही नाल्या साईडचं ते गावामध्ये पाणी आलं। गावामध्ये आल्यानंतर घरात पाणी गेलं। घरात पाणी इतकं गेलं की कोणाचे लहान लेकरं आहेत ते वरती कसे ठेवा, कोणाचे आजी आबा आहेत ते कसे वरती ठेवा। घरामध्ये भरपूर पाणी, नुकसान इतकी की महानगरपालिकेला आम्ही 2 खेप म्हटलं होतं की बुवा तुम्ही रस्ता बांधता, रस्त्याची हाईट उंची येते, नाल्याची हाईट लहान झाली, या नाल्याची हाईट मोठी साईज पाहिजे, नाही तर आम्हाला पुढे चालून हे भरपूर नुकसान होणार आहे। तशीच कंडिशन आज झाली। या महानगरपालिकेनं तर रस्त्याचं काम केलं, पण गुर्दी गावाच्या लोकांचा काही इतिहास नाही, काही नाही, कोणत्याही गोष्टीचा कोणता विचार नाही केला। आज अशी परिस्थिती आणून ठेवली की लोकांनी उपाशी राहायचा टाइम ठेवला या लोकांनी। आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे सगळं। पाणी खूप घुसते म्हणजे उभं राहायला पण जागा नाही आहे आणि स्वयंपाक करायला बी नाही, पायाला कोणी येत नाही। इथं इतकं पाणी घुसते। मागची नाली जी भरली की पूर्ण पाणी घरामध्ये घुसते आमच्या। आणि हे सडक केली उंची, घर झाली ठेंगणे, एकदम पूर्ण पाणी घरात घुसते आमच्या। आमची कोणी केअर घेत नाही आहे। अशी आमची विनंती आहे, केअर घ्यावे। आमचा मुलगा अपंग आहे, आम्ही कुठं ठेवा? बाजूच्या घरी नेऊन ठेवलेला आहे आम्ही मुलगा, अंधारात बसलेला आहे तिथं। आमचं मन कुठं असते?